नमस्कार, मी विशाल पाटील। महिलांना प्रवासामध्ये 50% सवलत दिल्यानंतरही महामंडळ नफ्यामध्ये असल्याचा दावा वारंवार तत्कालीन शिंदे सरकारकडून करण्यात येत होता। मात्र परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा दावा आता खोडून काढलाय। महिलांना दिलेल्या सवलतीमुळे एसटी तोट्यात गेल्याचं प्रताप सरनाईक यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे आता चर्चांना उधाण आलेलं आहे। तर दुसरीकडे पीओपीच्या गणेश मूर्तींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। मुंबई महापालिकेनं एक परिपत्रक जारी केलंय। यात पीओपीच्या मूर्तींवर पूर्णपणे प्रतिबंध लावण्यात आलेला आहे। यावरून राज ठाकरे यांनी मुंबई महापालिका आयुक्तांच्या भेटीनंतर मूर्तिकारांना एक सल्ला दिलाय। दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणात मसाजोगचे ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झालेले आहेत। येत्या 25 तारखेला उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। तसंच देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे हा अद्यापही फरारच आहे। त्याला तत्काळ अटक करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। या सर्व बातम्यांचा सविस्तर आढावा आपण घेणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना राज्यातील महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या बस प्रवासात दिलेल्या सवलतींमुळे एसटी तोट्यात गेल्याचं म्हटलंय। त्यांच्या या विधानामुळे चर्चांना उधाण आलंय। तसंच एसटीच्या प्रवासामध्ये महिलांना दिली जाणारी 50% सवलत बंद तर होणार नाही ना, असा प्रश्न आता अनेकांना पडलाय। एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना राज्यामधील महिलांना एसटी प्रवासामध्ये 50% सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता। मात्र आता त्यांच्याच मंत्र्यानं एसटी महामंडळ तोट्यात असल्याचा दावा केलेला आहे। महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आलेल्या सवलतीमुळे एसटी महामंडळ तोट्यात आहे, असं विधान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेलं आहे। एकनाथ शिंदे यांच्याकडे जेव्हा परिवहन खातं होतं तेव्हा सवलती देऊनही एसटी फायद्यात असल्याचा दावा केला जात होता। मात्र आता काही महिन्यातच प्रताप सरनाईकांनी एसटी तोट्यात असल्याचा दावा केल्यानं चर्चांना उधाण आलेलं आहे। त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे ते आधी पाहूया। बाकी ज्येष्ठांना 75% वर्षावरील ज्येष्ठांना त्या बसमध्ये सवलत आणि त्या सवलतीमुळे परिस्थिती अशी झाली की बस फक्त 3 कोटी रुपये पर डे लॉस आहे। आणि अशा लॉसमुळे ती जर आपण सगळ्यांनाच त्या ठिकाणी आता मोफत सवलत वगैरे देत बसलो, मला असं वाटतं की ते बस एसटी महामंडळ चालवणं कठीण होईल। त्यामुळे सध्या तरी ह्या बाबतीचा विचार करू शकत नाही। तर प्रताप सरनाईक यांनीच एसटी तोट्यात असल्याचा दावा केल्यानंतर महिलांसाठी शिंदे सरकारनं जाहीर केलेली 50% सवलत ही रद्द होते की काय असा सवाल अनेकांना पडला होता। कारण विधानसभा निवडणुकीआधी महायुती सरकारनं योजनांची खैरात केली। लाडकी बहीण योजना आणून महायुती सरकारनं महिला मतदारांना आकर्षित केलं। या योजनेचा निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांनाही आता लाभ घेण्यास त्यांनी त्यावेळेला सुरुवात केली। मात्र त्यानंतर जेव्हा तिजोरीवर भार वाढू लागला त्यानंतर सरकारनं फक्त गरजू महिलांनाच या योजनेचा फायदा व्हावा म्हणून स्वतःहून आपलं नाव मागे घेण्याचं आवाहन केलं। तसंच नवीन निकषांनुसार 9 लाख महिला या अपात्र ठरलेल्या आणि त्यानंतर आता सरनाईकांनी जो दावा केलाय त्यामुळे एसटी प्रवासामध्ये महिलांना 50% सवलत रद्द होणार का असा प्रश्न महिला वर्गाला पडला। मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महिलांच्या याच शंकेचं निरसनही केलेलं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। त्याचबरोबर एसटी मध्ये लाडक्या बहिणींना महिलांना 50% सवलत दिलेली ती सवलत बंद होणार नाही। एसटी प्रवासामध्ये 50% सवलत कायम राहील असं आश्वासन मुख्यमंत्री शिंदेंनी दिल्यानंतर महिला वर्गामधून समाधान व्यक्त करण्यात आलेलं आहे। मात्र एसटी जेव्हा तोट्यात जाते त्याचा नेमका काय परिणाम होतो हे आपण अगदी सुरुवातीला जाणून घेणार आहोत।
एकंदरीतच त्या आकडेवारीवरती देखील नजर टाकणं अत्यंत आवश्यक आहे. कशा प्रकारे हा तोटा सहन करावा लागतो, एसटीच्या तोट्यामुळे काय परिणाम होतो, तर महामंडळाला नव्या गाड्यांची खरेदी करता येत नाही, तर नव्या गाड्या नसल्यानं जुन्याच गाड्यांवरती ताण येतो. बसेसची देखभाल वेळेच्या वेळी करता येत नाही, तर गाड्यांना लागणाऱ्या इंधन खरेदीवरती आर्थिक तुटवड्याचा परिणाम दिसू लागतो. कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाहीत, तर पैशांच्या अभावामुळे नवीन भरती करता येत नाही. नवीन भरती करता येत नसल्यानं जुन्याच कर्मचाऱ्यांवरती त्याचा ताण येतो. तोट्यामुळे स्थानकं आणि आगारांची अक्षरशः दुर्दशा सुधारता देखील येत नाही. एसटीच्या तोट्यामुळे नेमके काय परिणाम होतात यावरती आपण नजर टाकतो आहोत. एकंदरीतच काय तर एसटी जेव्हा तोट्याच्या मार्गावरती जात असते तेव्हा तिचा फटका हा सर्वात जास्त महामंडळाला बसतो. तसंच त्याचा परिणाम हा महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या पगारावरती, आगारावर आणि गाड्यांच्या दुर्दशेवरती होतो. याच विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत यावेळेला एसटी कर्मचाऱ्यांचे कायदे तज्ज्ञ म्हणून आतापर्यंत गुणरत्न सदावर्तेंनी ही बाजू सातत्यानं मांडून ठेवलेली होती. आपलं स्वागत गुणरत्न सदावर्तेजी. एसटी कर्मचारी काँग्रेस संघटनेचे यावेळेला सरचिटणीस स्वतः श्रीरंग बर्गे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. श्रीरंगजी, आपलं देखील यावेळेला स्वागत करतो. गुणरत्न सदावर्ते यांच्याकडे मी जाईल. गुणरत्न सदावर्तेजी, राजकारण हे आपल्या सगळ्यांच्याच पाचवीला पुजलेलं आहे, मग ते कुठल्याही प्रकारे का होईना मात्र सातत्यानं समोर येताना दिसतं. आता परिवहन मंत्री ज्यावेळेला प्रताप सरनाईक म्हणतायत की कुठेतरी असलेली जी ही सगळी तूट आहे आणि देण्यात आलेली जी सवलत होती त्याचा कुठेतरी भार पडत असल्याचं दिसतंय, त्यामुळे एसटी महामंडळाला तोटा सहन करावा लागतोय. निवडणुकांनंतरच हे सगळं कळतं का? निवडणुकांच्या आधी मात्र अक्षरशः खैरात वाटली जात असल्याचं आपण पाहतो. गुणरत्नजी, सगळ्यात अगोदर पाटील साहेब तुम्हाला आणि तुमच्या व्ह्युअर्सला सांगायचंय मला की महामंडळ जे असतात, एसटी महामंडळ असेल किंवा कृषी विषयक महामंडळ असतील हो, किंवा सामाजिक न्यायासाठीचे महामंडळ असतील, अण्णाभाऊ साठे महामंडळ असेल, महात्मा फुले महामंडळ असेल, या महामंडळांना जे आहे सोबत बघितलं जायचं नसते आणि हे भारतीय संविधानाच्या आर्टिकल 38 मध्ये अंतर्भूत आहे. याला वेलफेअर स्टेट म्हणलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही जे आता म्हणालात की गाड्या नवीन किंवा तुटवडा, हे सगळं शासनाचं म्हणजे अंगीकृत याला महामंडळ म्हणतो आपण. त्याच्यामुळं याला आपण कॅल्क्युलेटर घेऊन नफा वजा नफा नुकसान याच्यात पाहायचं नाही आणि ते तसं पाहता येणार नाही. त्यासोबत जोडून तुमचा जे प्रश्न आहे की राजकारण आणि मंत्री महोदयांच्या संदर्भाने प्रताप सरनाईकजींच्या बाबतीमध्ये आपण बोललात. मी सन्माननीय मंत्री प्रताप सरनाईक साहेबांना बोललो आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की ज्या कॉन्टेक्स्ट मध्ये बोलण्यात म्हणजे प्रश्न विचारून बोलतं करण्यात आलं होतं त्यांना, ते कॉन्टेक्स्ट असा होता की पत्रकारांना आपण सवलत देणार आहोत का. त्यावेळेस त्यांनी असं त्यांचं म्हणणं असं होतं की लाडक्या बहिणींना आणि इतर विद्यार्थी असतील किंवा हे असतील त्यांना जे आपण सवलती देत आहोत त्याच्या व्यतिरिक्त आता नवीन सवलतींच्या बाबतीत त्या कॉन्टेक्स्ट मध्ये त्यांचं मत त्यांनी व्यक्त केलेलं होतं. त्यामुळे महिलांचा, विद्यार्थिनींचा, लाडक्या बहिणींची कोणतीही सवलत तुटणार नाही अशी आज तरी खात्री म्हणजे मंत्री महोदयांशी बोलल्याच्या नंतर मी डंके की चोट पे तुम्हाला सांगू शकतो. आता राहिला मुद्दा की म्हणजे एसटीच्या नुकसान आणि फायद्याचा, तर राज्य शासनाचं हे अंगीकृत कर्तव्य आहे. जसं की माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये हमी दिली होती पगाराची, परंतु होतंय काय
की ज्यावेळेस नवनवीन वेगळ्या योजना येतात त्याही वेलफेअरच्याच योजना असतात. त्या येतात तेव्हा एका बाजूला जो निधी असतो तो जात असतो आणि मग त्यामुळे तो तुटवडा निर्माण होतो. मला असं वाटतंय की आता सरकार आल्याच्या नंतर आणि प्रताप सरनाईक साहेबांचं एक वैशिष्ट्य आहे, ते कार्यकर्ता स्वरूप म्हणजे शिवसैनिक म्हणून ते काम करत असतात. आपण त्यांना पाहिलं असेल, अगदी स्पष्ट ते असते म्हणजे त्यांच्या बोलण्याला आपण काही तांत्रिक कारणामुळे आपल्यापर्यंत गुणरत्न सदावर्ते यांचा आवाज येत नाहीये. श्रीरंग बर्गेजी, मी आपल्याकडे येईल. श्रीरंग बर्गेजी, नेमकं काय म्हणायचंय हे आता यावेळेला स्पष्टपणे प्रताप सरनाईक यांच्याशी चर्चा केल्यानंतर गुणरत्न सदावर्ते त्यांची बाजू स्पष्टपणे मांडताना दिसतात. तर दुसरीकडे मात्र सातत्यानं ज्या समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतंय ते तर महाराष्ट्रात आपण सातत्यानं बघतोय. स्पेशली ज्यावेळेला कर्मचाऱ्यांची गोष्ट येते त्यावेळेला वेळेवरती न मिळणारा पगार असेल किंवा गाड्यांची असलेली दुरवस्था असेल, कशा प्रकारे छत्री घेऊनही अनेक वेळेला प्रवास करण्याची वेळ ही प्रवाशांवरती येते, हे सगळं पाहिलेलं आहे. मात्र ज्यावेळेला सवलतींसंदर्भात येतं त्यावेळेला या सवलतींचाही बोजा पडतो. हे मान्य करायला हवं का? काय तुमची बाजू यावेळेला तुम्ही मांडणार आहात? सवलतीचा बोजा पडायचा काही प्रश्न येत नाही. सरकारने जर हे पैसे दिले बरं. तर एसटी महामंडळाचं काही नुकसान नाहीच आहे. कारण या सवलतींमुळं एसटी महामंडळाचं उत्पन्न वाढलंय. उलट हां. फक्त प्रॉब्लेम असा आहे की जे सवलत मूल्य होतं साधारणतः आता हे भाडेवाढ होण्याच्या अगोदरचे आहे हां. 360 कोटी रुपये महिन्याला सवलत मूल्य होते. बरं. त्याचा परतावा सरकार करत नाहीये, तर 300 कोटीच देते. 360 कोटी देत नाही, कमी अमाऊंट देते. म्हणून त्याचा एसटी महामंडळावरती परिणाम होतो. बरं. अन्यथा या सवलतींमुळे एसटी महामंडळाचा फायदाच होतोय. आणि बघा, शेवटी कल्याणकारी महामंडळ आहे हे. हां. त्याच्यामुळे अशा सवलती शासनाने दिल्या तर ते वावगा असायचं काय कारण नाही. बरं. फक्त त्यात पुढे चालवले पाहिजेत. आर्थिक कारण देत त्या बंद होता कामा नयेत. एवढीच दक्षता घेतली पाहिजे. यापेक्षा काही मला म्हणायचं नाहीये. बरं, गुणरत्न सदावर्तेचे जो परताव्याचा आणि त्यात असलेल्या तफावतीचा मुद्दा याला श्रीरंग बर्गे यांनी उपस्थित केला, त्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिणार आहात? नाही, माझं तर म्हणजे बर्गेंचं काय मत आहे ते मला म्हणजे त्यांच्या मतावर जाणं काही म्हणजे मला काही कारण नाही. बरं. महत्वाचं जे आहे ते सरकारच्या योजनांच्या बाबतीत आणि जे संविधानाच्या दृष्टीतून मी पाहिलंय, मी अभ्यासलेलं आहे आणि वेलफेअर स्टेटला तसंच वर्तन करावं लागत असते. याच्यामध्ये कॅल्क्युलेटर घेऊन मी पुन्हा एकदा सांगतो की ऑडिटिंग सिस्टम किंवा नफा नुकसान असं याच्यामध्ये पाहण्याची कोणत्याच संहितेमध्ये याचा फायदा नुकसान याला फक्त जसं आपण कृषी महामंडळ असतात त्या प्रकारचे हे गुड गव्हर्नन्स साठी म्हणजे थेट सरकार सुद्धा काही ठिकाणी म्हणजे हे खातं चालवतात. म्हणजे काही राज्यांमध्ये. पण काही राज्यांमध्ये काय केलं जातं की आपण एक सबऑर्डिनेट लेजिस्लेशन तयार करून त्या लेजिस्लेशनच्या आधारे काम करत राहावं. त्या अनुषंगाने काही ठिकाणी अशी व्यवस्था केलेली असते. तर त्यामुळे मला असं वाटतंय की प्रताप सरनाईक साहेबांसारखी व्यक्ती. हॅलो, बोला गुणरत्नजी, मला आवाज येतोय आपला. प्रताप सरनाईक साहेबांसारखी जी म्हणजे असे शिवसैनिक, ज्या शिवसैनिक जे आहेत म्हणजे सार्वजनिकरित्या जे म्हणजे सरकारच्या धोरणासोबत जे आहे सामान्य माणसाला कोणत्याही परिस्थितीमध्ये म्हणजे काही अवघड होऊ नये किंवा त्यांना त्रास होऊ नये अशा विचाराचे ते आहेत. त्यामुळे मला असं वाटतंय की माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय असतील, हे कोणतीही सवलत काढून डंके की चोट पे एक सांगतो की ते काढून घेणारी व्यक्ती कोणीही नाही आहेत. आणि म्हणून इतक्या गडबडीने इतक्या म्हणजे तत्परतेने माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी म्हणजे लाडक्या बहिणीच्या संदर्भात असो की एसटीतल्या सवलतीच्या संदर्भात असो सामोरं येऊन बोलले. मला असं वाटतंय की कमी असं प्रसंग झालेले आहेत की सरकार म्हणजे एखाद्या वेळेस एखादी गोष्ट बोलली गेली एखाद्या कॉन्टेक्स्टमध्ये आणि ती चुकीच्या पद्धतीने माध्यमांसमोर गेली आणि त्यानंतर लगेच महाराष्ट्राचे एक उपमुख्यमंत्री समोर येऊन त्या बाबतीमध्ये अधिकचं माहिती सांगतात किंवा अधिकचं सांगतात की आणि खात्री देतात, खातरजमा सांगतात अधिकचं म्हणण्यापेक्षा. आणि त्यामुळं मला असं वाटतं की इन्सेक्युरिटी असण्याचं कारण नाही आणि याचा काही राजकीय भाऊ कोणी करू शकणार नाही. कारण हा विषय मला असं वाटतं त्या विषयावर पडदा पडलेला आहे. बरोबर आहे.
बर्गेजी, मला तुम्हाला विचारायचं आहे, जे मी गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला, त्यांचं म्हणणं आहे की अशा प्रकारच्या सवलती आणि सवलती दिल्यानंतर जी महामंडळं असतात ती खरं तर कल्याणकारी कार्यासाठी असतात. मात्र तफावतीचा जो मुद्दा तुम्ही उपस्थित केला त्याचं मला अपेक्षित उत्तर अद्यापपर्यंत मिळालेलं नाही आहे. परतावा जो दिला जायला अपेक्षित असतो तो परतावा ज्यावेळेला सरकारकडून कमी दिला जातो याचा थेट परिणाम एस टी महामंडळावरती होतो का, त्या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांवर होतो का, त्यांच्या सेवांवरती होतो का? नाही, नक्की होतं. कारण बघा, सध्या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सवलत मूल्यच सरकार देते. हां. आता काय झालंय की ते 360 कोटी होते सरासरी, आणि मग ते 300 कोटी देतात. त्याच्यामुळे काय झालं, आमचे पीएफ ग्रॅज्युटीच्या रकमा त्या ट्रस्टकडे भरलेल्या नाही. परिणामी ऑक्टोबर पासून आतापर्यंत कुणालाही पीएफची ऍडव्हान्स रक्कम मिळालेली नाहीये. आणि पुढे जर अशीच परिस्थिती राहिली, कारण आता मला वाटतं पीएफ ट्रस्टमध्ये 1200 कोटी भरलेले नाहीयेत, तर जे अशीच परिस्थिती राहिली तर एक 4-5 महिन्यांनी लोकांना पीएफ, रिटायरमेंटच्या लोकांना सुद्धा पीएफ मिळणार नाही अशी परिस्थिती आहे. म्हणून नक्की याचा परिणाम होतोय. मला याच्यामध्ये काही राजकारण करायचं नाही. हे बघा, सवलतींचं अभिनंदन करतो. हे कल्याणकारी राज्य आहे आणि त्याच्यामध्ये असं सवलती आल्याच पाहिजेत. फक्त एवढंच आहे की सरकारने कबूल केलंय की सवलत मूल्य रक्कम दर महिन्याला द्यायचं, आणि ते देत नाहीत एवढाच प्रॉब्लेम आहे. ती पूर्णतः देत नाहीत, अर्धवट देत आहेत, आणि त्याच्यामुळे आमची देणी थकलीत खूप. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे साधारणतः ही पैसे येत नसल्यामुळे खूप म्हणजे 2100-2200 कोटी रुपयांची देणी कर्मचाऱ्यांचीच थकलेली आहेत. बाकी मग महामंडळासमोरची देणी अजून भरपूर आहेतच ती. त्याच्यामुळे याचा सगळ्याचा परिणाम कर्मचाऱ्यांवरती होतो, महामंडळावरती होतो. म्हणून सरकारला मला एवढंच सांगायचं आहे की ती बघा, मी पण तुम्हाला खरं सांगतोय, मला याच्यात राजकारणात पडायचं नाही, कारण ही संस्था ही माझी मातृसंस्था आहे, लक्षात घ्या. या एसटीने आपल्याला खूप दिलेलं आहे. त्याच्यामुळे सवलतींचं मी पुन्हा पुन्हा सांगतो, अभिनंदन करतो. फक्त सरकारला मला एवढंच सांगायचं आहे की हे सवलत मूल्य द्या, अजून 10 सवलती द्या, फक्त सवलत मूल्य द्या, एवढंच आमचं म्हणणं आहे. आणि यापेक्षा काही म्हणणं असं तर कारणच नाहीये. बरोबर आहे. मात्र परतावा आणि सवलत मूल्य जे आहे ते वेळेवरती मिळत नसल्याचा थेट परिणाम होत असल्याचा आपण देखील मान्य करताय. गुणरत्न सदावर्तेजी, एक जी राज्यामध्ये सध्या गोष्ट पाहायला मिळते की लाडकी बहीण योजना दिली जाणं, लाडकी बहीण योजनेतल्या अपात्र असलेल्या 9 लाख महिला अचानकपणे त्यातून बाहेर काढल्या जाणं, आणि त्यानंतर एस टी संदर्भात उपस्थित झालेला हा मुद्दा, कुठेतरी सरकार किंवा काही गोष्टी या दाबल्या जाताना दिसत आहेत का? कुठेतरी त्याचं सत्य समोर येऊ नये यासाठी ते केलं जात आहे का? की मग ज्यावेळेला अशा प्रकारची स्टेटमेंट येतात त्यावरती सारवासारव करण्याची वेळ येते? कारण यापूर्वी दिल्या जाणाऱ्या ज्या सुविधा होत्या त्याचे पैसे तर दिले गेलेले आहेत, मग ते परत मिळण्याची शाश्वती आपल्याला दिसते का? गुणरत्न सदावर्तेजी. बघा, त्याच्यात एक मुद्दा असा आहे की एक्झिक्युटिव्ह पोझिशन एक असते आणि एक लेजिस्लेटिव्ह पोझिशन असते. लेजिस्लेटिव्ह पोझिशन मध्ये सरकारकडे निधीची कमतरता आहे असं मला वाटत नाही, परंतु एक्झिक्युटिव्ह पोझिशन मध्ये जे फायनान्स डिपार्टमेंटचे अधिकारी असतात, उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, गिरीश देशमुख नावाचा अधिकारी आहे, सांगतो, हे अधिकारी जेव्हा यांना एखाद्या गटाची लागण झालेली असते, रोगण झालेली असते, किंवा उद्धव ठाकरेचा आहे, मग त्यावेळेस काय होतंय की मग मी काहीतरी त्रासात दाखवावं, राजकारण करता यावं, विरोधकांना राजकारण करता यावं, अशा दृष्टीने. आता उदाहरणच सांगायचं झालं तर आता बर्गेजींनी आता जे सांगितलं की पीएफचे पैसे मिळत नाहीत, त्याच प्रकारे आमच्या इव्हन तुम्हाला सांगतो बँकेचे म्हणजे लोकांचे पगारातून कापलेले म्हणजे 150 कोटी रुपये, म्हणजे ज्याच्यामुळे आज आम्ही कर्ज देण्यासाठी अडचणीत येत असतो. त्याच्यामुळे आज आम्ही अनेक वेलफेअर ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी अडचणीत येत असतो. तर काय की सरकारकडून जो निधी येतो किंवा सरकारकडून जी पाठपुरावा करायचा असतो निधीसाठी, ते ज्यावेळेस एक्झिक्युटिव्ह पोझिशन मध्ये होत नाही ना, त्यावेळेस बऱ्याच वेळेस काही गोष्टी प्रलंबित असतात. असं तुम्हाला एक उदाहरणच सांगतो. मी मागच्या आठवड्यामध्ये सन्माननीय प्रताप सरनाईक साहेबांकडे आम्ही बैठकीला गेलो होतो. सोबत एमडी होते एसटी महामंडळाचे कुसेकर साहेब. त्यावेळेस सन्माननीय मंत्री महोदयांना अजितदादा पवारांचा फोन आला आणि अजितदादा पवारांना त्यांनी स्पष्ट सांगितलं की सदावर्ते माझ्या सोबत आहेत आणि त्यांना त्यांची बँकेची थकीत हे द्यायची आहे. तर अजित पवार साहेबांना ज्यावेळेस मी बोललो, मला असं वाटलं होतं
की राजकारण डोक्यात असेल अजित पवार साहेबांच्या, हा. परंतु त्यांनी ज्यावेळेस मी असं म्हणालो तर त्यांनी मला विचारलं की कोणते पैसे आहेत सदावर्ते. तर मी त्यांना सांगितलं की साहेब एसटी बँक आहे, त्या बँकेची थकत मोठी झाली आहे, 150 कोटीपर्यंत गेली आहे. तर त्यांनी एका याच्यामध्ये सांगितलं की ठीक आहे, 350 कोटी रुपये जे आहेत, म्हणजे किती गतिशील शासन आहे. लगेच 350 कोटी रुपयाची तरतूद करून पाठवली. त्याच्यातले 50 कोटी रुपये द्यायला सांगितले होते आमच्या पैशातले. तरी आता जेव्हा सरकारनं सांगितलं, मंत्री महोदयांनी सांगितलं, तर देशमुखांनी 30 कोटी रुपये पाठवले. आणि मग तुम्ही पेंटिंगवाल्या कॉन्ट्रॅक्टरला नंतर द्या, तुम्ही खड्डे बुजवणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला नंतर द्या. अगोदर जे लोकांचे जीवन मरणाचे प्रश्न आहेत ते दिले पाहिजे. सांगायचं तात्पर्य की एक्झिक्युटिव्ह पोझिशन जोपर्यंत आपण लाईन अप करत नाही, अलाइनमेंट करत नाही, अलाइनमेंट बॅलन्सिंग असते बघा टायरची, ती करत नाही, तसं एक्झिक्युटिव्ह पोझिशन मध्ये सुद्धा बरेच वेळेस अलाइनमेंट करावं लागत असते. त्याचा फटका जो आहे सामान्य कष्टकऱ्याला, सामान्य कर्मचाऱ्याला बसत आहे. आता तुम्ही लाडकी बहिणीच्या बाबतीमध्ये विचारलं, लाडकी बहिणीच्या बाबतीमध्ये सरकारचं ते धोरण आहे, म्हणजे मुख्यमंत्री महोदयांचं आहे, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांचं आहे. आणि ज्या वेळेस योजनेचा लाभाच्या बाबतीमध्ये कसं आहे तुम्हाला सांगतो, अंगीकृत असं आहे आणि कायदे प्रणीत असं आहे की तुम्ही एका प्रकारची सवलत घेत असाल तर त्या प्रकारची दुसरी सवलत घेता येत नाही. जसं आरक्षणामध्ये सुद्धा ईडब्ल्यूएसचं रिझर्वेशन घेत असाल तर तुम्हाला ईडब्ल्यूएसच्या रिझर्वेशनसाठी तुम्हाला कोणत्याच आरक्षणाचा लाभ घेता येत नसते. जसं की SC ST आहे तर तुम्हाला ईडब्ल्यूएसचा लाभ मिळत नसते. त्यामुळं डबल ज्यांनी सवलती घेतल्या त्या सरकारने कमी केल्या म्हणण्यापेक्षा त्या कायदेशीर दृष्ट्या कमी कराव्या लागल्यात, असं माझं कायदेशीर मत आहे. आणि त्यामुळं म्हणजे ड्युएल जे हे आहेत लाभधारक आहेत त्यांनी एक लाभ सोडला असावा, अशी म्हणजे शक्यता म्हणण्यापेक्षा ही खातरजमा बाब आहे. तुम्ही या सर्व जे असलेले त्या ठिकाणी मंत्रीगण आहेत त्यांच्याशी तुम्ही बोलून चर्चा केलेली आणि जी माहिती आपल्याला जनतेपर्यंत पोहोचवायची आहे ती न्यूज प्लॅनेटच्या माध्यमातून आपण पोहोचवली. गुणरत्न सदावर्तेजी धन्यवाद आणि बर्गेजी तुम्ही आमच्याबरोबर सामील झालात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. मागे गणेशोत्सवाप्रमाणेच आगामी सार्वजनिक गणेशोत्सवांवरही कोर्टाच्या नियमांचं सावट आहे. कोर्टाच्या निर्णयाचा संदर्भ देत मुंबई महापालिकेकडून परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे आणि यानुसार POPच्या मूर्तींना पूर्णपणे बंदी असणार आहे. आणि यामुळे गणेश मंडळ आणि मूर्तिकारांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. तर यावरूनच राज ठाकरेंनी मूर्तिकारांना एक सल्ला दिलाय. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी आहे असं असताना देखील माघी गणेशोत्सवादरम्यान अनेकांनी POPच्या गणेश मूर्ती बसवल्या होत्या आणि त्यानंतर मुंबई हायकोर्टानं POPच्या बंदीचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश महापालिका आणि राज्य सरकारला दिलेले होते. त्यानंतर आता भाद्रपदमध्ये येणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेनं कोर्टाचा हवाला देत एक परिपत्रक जारी केलं. या परिपत्रकामध्ये POP आणि उंच गणेश मूर्तींना बंदी घालण्याचा आदेश जारी करण्यात आलेला आहे. महापालिकेनं जारी केलेल्या परिपत्रकात नेमके काय नियम घालून देण्यात आलेले आहेत ते आधी पाहणार आहोत. तर हे नियम नेमके काय सांगतात त्यावरती आपण एक नजर टाकतो आहोत. तर महानगरपालिकेच्या परिपत्रकात काय म्हटलंय? POP मूर्तींवर पूर्णपणे प्रतिबंध असेल. महापालिका मूर्तिकारांना निःशुल्क मंडप परवानगी देणार. सार्वजनिक खासगी जागेवरील मंडपांसाठी अर्ज करत असताना गेल्या वर्षीची मंडप परवानगी जोडावी लागणार आहे. तर मूर्तिकारांना मंडप उभारण्यासाठी रस्ते आणि फुटपाथवरती खड्डे खणण्यास प्रतिबंध आहे. तर खड्डे खणल्याचं आढळलं तर 2000 रुपये प्रति खड्ड्याप्रमाणे दंडात्मक कारवाई देखील केली जाईल. इथे केवळ पर्यावरणपूरक मूर्ती घडवल्या जातात असा मंडपाच्या प्रवेशद्वारावर फलक लावावा लागणार आहे. तर उत्सवादरम्यान आगमन विसर्जन सुकर होईल आणि स्थापनेदरम्यान मूर्तीचं स्थैर्य राहील एवढ्या उंचीचीच मूर्ती घडवावी. महानगरपालिकेच्या परिपत्रकामधले आपण महत्त्वाचे मुद्दे समजावून घेण्याचा प्रयत्न केलेला होता. तर महापालिकेनं घालून दिलेल्या नियमांप्रमाणे मंडळांमध्ये आणि मूर्तिकारांमध्ये मात्र नाराजीचं वातावरण आहे. दरम्यान
राज ठाकरे यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेतली। यावेळी दोघांमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली। पालिका आयुक्तांच्या भेटीनंतर राज ठाकरेंनी माध्यमांसोबत संवाद साधला। यावेळी त्यांनी पीओपी मूर्तींवरून देण्यात आलेल्या निर्देशांवरही भाष्य केलं। पीओपी मूर्तींमुळे मोठं प्रदूषण होतं, त्यामुळे मूर्तिकारांनी याचा विचार करत दुसरा मार्ग शोधला पाहिजे असा सल्लाच राज ठाकरेंनी दिलेला आहे। त्यांनी दिलेली सविस्तर प्रतिक्रिया पाहूयात आणि मग या विषयावरती चर्चा करूयात। मला एवढंच फक्त म्हणायचं नाही की या सगळ्या याच्यामध्ये मूर्तिकारांनी पण आता विचार केला पाहिजे की दरवेळेला जर समजा हीच गोष्ट येणार असेल तर त्यांनी गोष्टी बदलल्या पाहिजेत। प्रत्येक वेळेला बनवायच्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे की सरकारचं काय म्हणणं आहे ते कुठच्याही सरकारचं, तर त्याच्यामध्ये बदल हा त्यांनी मूर्तिकारांनी आता ह्याच्यापुढे केला पाहिजे ना। तोच प्रश्न दरवर्षी कसा काय येतो? दरवर्षी आपण काहीतरी एक भूमिका घ्यायची आणि मग त्याच्यानंतर गणपती येणार म्हणून आपण त्या मूर्त्यांना, कारण त्याच्यामुळे होणारं पोल्युशन हे खूप मोठ्या प्रमाणावरचं आहे। हे मला असं वाटतं आता मूर्तिकारांनी पण या गोष्टींचा विचार केला पाहिजे, काहीतरी दुसरा मार्ग त्यांनी काढला पाहिजे। आणि तुमच्या आमच्या जिव्हाळ्याच्या याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत मनसेचे नेते संदीप देशपांडे। संदीपजी, आपलं स्वागत। गणेश गल्ली मंडळाचे उपाध्यक्ष सिद्धेश कोपरगावकर आणि पेणमधील मूर्तिकार कुणाल पाटीलही आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरुवात मी अर्थातच मूर्तिकार कुणाल पाटील आपल्यापासून करेल। कुणालजी, खरं तर दरवर्षाची ज्या वेळेला मूर्तींचं विसर्जन केलं जातं त्यानंतर पुढल्या वर्षाच्या मूर्ती तयार करण्याला सर्व चित्रशाळांमध्ये सुरुवात केली जात असल्याचं पाहायला मिळतं। मात्र ज्या वेळेला पीओपी संदर्भातला निर्णय येतो, मुंबई महापालिकेनं देखील काही निर्देश दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। याचा कसा कितपत परिणाम हा मूर्तींवरती होतो? घरगुती गणपतींचा आकार जरी छोटा असला तरी मंडळांमध्ये लागणाऱ्या ज्या मूर्ती आहे त्या आकारानं फार मोठ्या लागतात। मग अशा वेळेला शाळू मातीपासून किंवा तशा बनवलेल्या मूर्ती याला काही पर्याय आहे का की याच मूर्ती आता छोट्या स्वरूपात बसवाव्या लागतील? कुणालजी, एक मूर्तिकार म्हणून तुमची बाजू समजावून सांगा। नमस्कार, जय महाराष्ट्र। बोला। मी सांगू इच्छितो की जे आता पीओपी बंदी आपल्या सरकारने, महाराष्ट्र सरकारने लादलेली आहे, ठीक आहे, त्यामुळे मी फक्त पेण तालुक्याचं सध्या प्रेझेंटेशन करतोय। थोडक्यामध्ये आज पेण तालुक्यामध्ये जवळजवळ 2.5 लाख मूर्तिकार, त्याच्यावर जगणारे बाकी जे लोक असतील त्यांचा हा पोटापाण्याचा प्रश्न आहे। 2.5 लाख लोक याच्यावर अवलंबून आहेत फक्त हमरापूर पेण तालुक्यामध्ये, ठीक आहे। तसेच महाराष्ट्रामध्ये याच्यावरती जवळजवळ लाखो लोक अवलंबून आहेत, प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या। म्हणजे त्याला लागणारे फुलं म्हणा, रॉ मटेरियल वगैरे, कलर वगैरे सगळं त्याच्यावरती डिपेंड आहे। सुरुवातीला मी माझी समस्या सांगतो। जेव्हा नागपूर खंडपीठाने निर्णय दिला 2024 मध्ये की तुम्ही काहीतरी कृत्रिम तलावाची सोय करा, त्यावेळी प्रत्येकाने म्हणजे नगरपालिकेला प्रत्येक आदेश दिला होता 2024च्या एंडिंग मध्ये की तुम्ही कृत्रिम तलावाची सोय करा। नगरपालिकेने गणपती व्यवस्थाचे विसर्जनावर काय काम करता हे बघा। त्या अनुषंगाने आम्ही पुन्हा आमच्या गणपती मूर्तीच्या जवळ कामाला लागलो। आज जवळजवळ हमरापूर पेण तालुक्यामध्ये बँक लोन जवळजवळ 130 कोटी रुपयाचा आहे प्रत्येक बँकेचा, प्रत्येक कर्मचाऱ्यावरती, प्रत्येक कारखानदारावरती। आणि हा लोन जवळजवळ 90% रक्कम आज आम्ही या गणपतीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे। जर पीओपी बंद झाली तर मूर्तिकार, त्याच्यासोबत जोडणारे सर्व लोक आणि या मूर्तिकारामध्ये यंग जनरेशन आहे, सुशिक्षित मुलं आहेत, ग्रॅज्युएट झाल्यामुळे मुलं MA झाले आहेत, काही जर इंजिनियर होऊन देखील, डॉक्टर होऊन देखील या काही लाईन मध्ये आलेले आहेत। तर या वर्गाने काय करावं? अशा मुलांना, अशा लोकांना ज्यांनी लोन फेडताच येणार नाही अशांना आत्महत्येची वेळ, ठीक आहे। झालं दुसरी गोष्ट, CPCच्या गाईडलाईनचा अभ्यास करताना मला असं वाटतं काही गोष्टी आम्ही पण सादर केलेल्या आहेत, कोर्टापुढे सादर केल्या आहेत, वारंवार नगरपालिकेपुढे पण दिलेल्या आहेत, आमच्या वकिलांकडे पण दिलेल्या आहेत। जे आता डोलस पर्यावरण म्हणून पुस्तक आहे, डॉक्टर प्रमोद मोघे हे तर NCL चे शास्त्रज्ञ आहेत, यांच्या पुस्तकामध्ये डिटेल दिलेलं आहे की पीओपी कुठल्याही प्रकारचं प्रदूषण करत नाही। या गोष्टीवर आम्ही जवळजवळ 5 वर्ष कोर्टामध्ये आणि जे काही राजकीय लोक आहेत त्यांच्याकडे पण आम्ही सांगतो की आम्हाला दाद द्या। पीओपी बंद करत असताना खरोखर ती पर्यावरणपूरक आहे का ती प्रदूषण करते याचा थोडासा अभ्यास करा, किंवा आम्हा मूर्तिकारांना जे पीओपीच्या मूर्ती हे करतात त्यांना एकत्र घ्या। सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे आमचे मराठी लोकांचे आधारस्तंभ आहेत,
त्यांच्या पुढे आम्ही नाहीत. पण आम्हाला असं वाटतं की राजसाहेबांनी आमच्या मूर्तिकाराच्या पण काही बरोबर आहे भावना कुणालजी, आणि म्हणूनच आपल्याला आम्ही आमंत्रित केलेलं होतं. पुढच्या वेळेला उत्तर देताना कॅमेरापासून थोडं मागं असाल तर तुमचा चेहरा प्रेक्षकांना अतिशय योग्य रीतीनं पाहता येऊ शकणार आहे. त्यानंतर मी थेटपणे जाईल. यावेळेला आपल्यासोबत आहेत सिद्धेश कोपरगावकर देखील आहेत, गणेश गल्ली मंडळाचे ते उपाध्यक्ष आहेत. सिद्धेश कोपरगावकरजी, मुंबईचा गणेशोत्सव म्हणजे उंचच उंच मूर्ती हे समीकरण आजपर्यंत आहे, कदाचित पुढच्या काळातही कायम राहील. मात्र ज्याला पीओपीच्या मूर्ती असतात त्यावेळेला त्या इतक्या भव्य दिव्य साकारणं सोपं होत असतं. पर्यायी मार्ग निवडावा लागेल असं जरी आता राज ठाकरे यांचं म्हणणं असलं तरी देखील आज निघालेल्या परिपत्रकानंतर त्या ज्या काय अटी शर्ती टाकण्यात आलेल्या आहेत त्याविषयी गणेश मंडळांचं नेमकं काय म्हणणं आहे? सिद्धेश कोपरगावकरजी. तर ही मूर्तीवरती जी बंदी आणली आहे पीओपीची, ही 2022 साली खूप नेटाने जोर लावून बीएमसीने आणलेली होती. त्यावेळी देखील 2 निवडणुका, केंद्र आणि राज्य सरकारची निवडणूक असल्या कारणाने ती पुढे आणली गेली. एखादा राजकीय नेता आहे तो हिरो बनतो आणि ती बंदी नंतर डावलली जाते. त्याच्यात दाखवलं जातं आम्ही तुमच्या सणांचे कैवारी आहोत वगैरे, आणि कोणतरी हिरो बनतं, मूर्ती पूर्ण संकल्पना त्यावेळेला मग दाबली जाते. परत आता निवडणुका येत आहेत बीएमसीच्या, पुन्हा ही बंदीचं प्रकरण आणलंय. मुळात प्रश्न बंदीचा नाहीये, प्रश्न आहे तो कारवाईचा. की ही बंदी तर सर प्लास्टिकच्या पिशव्यांवर आहे, गुटख्यावरती आहे, तुमच्या बेकायदेशीर होल्डिंग्सवर आहे ना सगळं सुरळीत चालू मुंबईमध्ये. आणि प्लास्टर ऑफ पॅरिसवर बंदी घालण्यामुळे जर गिरगावच्या चौपाटीवर मॉरिशियसचं निळं पाणी येणार असेल तर आम्ही या बंदीचं समर्थन करतो मंडळ म्हणून. पण हे शक्य नाहीये. आज बीएमसी असेल, कितीतरी प्रकारचा मानवी मैला रोजच्या रोज अरबी समुद्रात सोडला जातोय, इंडस्ट्रीयल वेस्टेज सोडले जात आहेत, कचरा टाकला जातोय, त्या प्रदूषणावरती कोणी काही नाही बोलत आहे. फक्त पीओपी हे एक म्हणजे पूर्ण वर्षभरामध्ये 11 दिवसाचा उत्सव आणि 4 दिवसाचं माझ्या मते विसर्जन. त्यामध्ये होणारा जो पीओपीचा संदर्भ देऊन प्रदूषणाचा एवढा गवगवा केला जातो तो कितपत योग्य आहे तो मला अजूनपर्यंत पचनी पडलेला नाही. आणि दुसरा एक मुद्दा मला सांगावासा वाटतो की ज्या केंद्रीय प्रदूषण मंडळाने हे जे 2020 साली काहीतरी परिपत्रक काढलेलं होतं आणि सूचना लागू केल्या, त्यांचं स्वतःचं कार्यालय दिल्लीत आहे आणि दिल्ली मधल्या प्रदूषणावरती चिंता व्यक्त करण्याऐवजी मुंबई मधल्या अरबी समुद्रावरती 4 दिवसाच्या विसर्जनाने होणाऱ्या प्रदूषणावरती एवढं गहन चर्चा केली जाते, ते सर्वात मोठं हास्यास्पद विधान मला त्यांचं वाटतं. तर उत्सवावरती जर असे निर्बंध आणले गेले तर दहीहंडीचं जे झालं तेच गणेशोत्सवाचं होईल याचीच मला काहीतरी खंत वाटते. मंडळांचा मुद्दाही मला लक्षात आलेला आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे मी आपल्याकडे येईल. संदीपजी, येणाऱ्या निवडणुका यांचा दाखला दिला गेला, पर्यावरणाचा होणारा ऱ्हास यावरती देखील चर्चा झाली आणि दुसरीकडे राज ठाकरे यांनी देखील एक महत्त्वपूर्ण भेट घेतल्यानंतर दिलेली प्रतिक्रिया होती की पर्याय काहीतरी आता मूर्तिकारांनी शोधणं गरजेचं आहे. मात्र येणारं परिपत्रक, त्यामुळे होणारे परिणाम, पीओपीच्या मूर्ती हे दरवर्षी आपण चघळतो, दरवर्षी तुम्ही आम्ही भेटतो आणि या विषयावरती चर्चा करतो. फायनल तोडगा कधी निघणार आहे आणि कधी आपल्या गणेशोत्सवाला आपण सुरळीतरित्या पार पाडू असं स्पष्ट चित्र आपल्याला महाराष्ट्राला पाहता येणार आहे? संदीपजी. मला असं वाटतं सरकारने याच्यात 2 गोष्टी केल्या पाहिजे आहेत. एक तर जे मूर्तिकार आहेत त्यांना सगळ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे, जे गणेशोत्सव मंडळ आहेत यांना विश्वासात घेतलं पाहिजे. आता कसं झालं, कोर्टाने निर्णय दिल्यावर तुम्ही आज सांगा की मूर्ती तयार करू नका पीओपीच्या. हीच गोष्ट जर एक 5-6 अगोदर, आज जसं यांनी सांगितलं की आम्ही लोन घेतलेलं आहे, आता ऑलरेडी कर्ज घेतलेलं आहे, ऑलरेडी मूर्ती बनवायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी चेंज करणं म्हणजे ते खूप कठीण काम होऊन जातं. दुसरा मला जो सिद्धार्थजींनी मुद्दा मांडला तो अतिशय पटला की आज महानगरपालिकेचं, आज जर आपण बघितलं वॉटर ट्रीटमेंट प्लॅन जो आहे महानगरपालिकेचा, तर त्या वॉटर ट्रीटमेंट प्लॅन मध्ये तुम्ही जे समुद्रात आपण जी पाणी सोडतो, जे आपलं सगळं पाणी आहे ते तुम्ही ट्रीटमेंट करून सोडायला पाहिजे. आजही महानगरपालिका ट्रीटमेंट न करता पाणी समुद्रामध्ये सोडत असते आणि त्यामुळे पण प्रदूषण होतं. तोही मुद्दा त्यांचा अतिशय योग्य आहे. मग या सगळ्याला सोल्युशन काय आहे, या सगळ्याला पर्याय काय आहे? मला असं वाटतं अजून एक महत्वाचा मुद्दा आहे जो आपण फक्त हा जो विषय आहे
हा आपण फक्त प्रदूषण या माध्यमातूनच बघतोय. त्याच्यामध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा आहे. आम्ही दरवर्षी ही गोष्ट रोज सकाळी म्हणजे गणपती विसर्जन चा दिवस जेव्हा जातो त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही चौपाटीवर, आपल्याला माहित असेल की मनसे सगळ्या चौपाटीवर स्वच्छता मोहीम राबवते सगळ्या चौपाटीवर. तर त्यावेळेला ज्या पद्धतीच्या मूर्ती म्हणजे त्या अवस्थेत असतात तिकडे, ते समुद्रकिनारी पडलेले असतात, ते अतिशय एक विदारक दृश्य आहे. बरोबर. म्हणजे प्रदूषण हा एक भाग झालाच, पण प्रदूषण हा भाग सोडून त्या ज्या अवस्थेतल्या त्या मूर्ती आपल्याला दिसतात, आपण गणपती बाप्पाच्या कुठेतरी त्या भग्न अवस्थेत असतात, पण त्याचं वर्णनही करता येणार नाही एवढी ती विचित्र परिस्थिती असते. तर मला असं वाटतं त्याचाही विचार आपण पीओपीच्या मूर्ती करताना म्हणजे प्रदूषण तर ठीक आहे, म्हणजे प्रदूषणाबद्दल मी त्यांच्या मुद्द्याशी अतिशय सहमत आहे सिद्धार्थजींच्या, की बाकी ठिकाणी प्रदूषण होत नाही का मूर्तींमुळेच फक्त प्रदूषण होतं असा काय भाग नाहीये. त्यामुळे त्या मुद्द्याशी तर मी सहमत आहे. पण ज्या मूर्ती पीओपीच्या जेव्हा त्या समुद्रकिनारी येतात, बऱ्याचशा मूर्ती त्या अतिशय खूप वाईट अवस्थेत असतात, विचित्र अवस्थेत असतात, त्याच्याबद्दल पण आपण विचार करायला पाहिजे. हा एक मला असं वाटतं की महत्वाचा मुद्दा आपण विचारात घेतला पाहिजे. बरोबर आहे. अतिशय योग्य असा मुद्दा आपण संदीपजी उपस्थित केलेला आहे. आणि या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी यावेळेला आपल्यासोबत अखिल सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष हितेश जाधवही जोडले गेले आहेत. हितेशजी, यापूर्वीची चर्चा आपण कदाचित पाहिलेली असेल. या चर्चेदरम्यान अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित झालेले होते. मात्र ज्यावेळेला सार्वजनिक उत्सवांची वेळ येते त्यावेळेला येणारे निर्बंध या उत्सवावरती कितपत योग्य कितपत अयोग्य, आणि ज्या काळामध्ये आता हे सगळे मुद्दे उपस्थित झालेले, इथून अगदी काही काळ शिल्लक राहिलेला आहे की ज्यावेळेला हा सार्वजनिक उत्सव मनवण्यासाठी अवघा महाराष्ट्र, देश आणि इतरही ठिकाणी सगळेजण सज्ज झालेले असतात. मात्र ज्यावेळेला गणेश उत्सवाचा संबंध येतो, तो मोठ्या शहरांसाठी येतो आणि मूर्तींसंदर्भातला येतो, त्यावेळेला कुठले ना कुठले मुद्दे आणि निर्बंध समोर येताना दिसतात. यावेळेचं परिपत्रक, त्यातले निर्बंध आणि उत्सव काळ कसा पाहता हितेश जाधव? मुळात सर, जी काही आज या महाराष्ट्रामध्ये पीओपी बंदी लादल्या गेली आहे, कोर्टाच्या इंटरिम ऑर्डर आली आणि त्याच्यानंतर महापालिका ह्या गोष्टीसाठी सज्ज झाली. मुळात आम्हाला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये गेले 20 वर्ष किंवा 25 वर्ष आपल्यावर हे बिंबवण्यात आलंय की पीओपी हे पर्यावरणाला हानिकारक आहे आणि इको फ्रेंडलीच्या बाबतीत ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला आपण शाडू मातीला प्राधान्य देतो. मुळात माझा मूळ मुद्दा असा आहे की सरकार आज हे हिंदुत्ववादी सरकार आहे आणि तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की मुळात माती परीक्षण पहिलं करून घ्यावं सरकारने. मग ते शाडू मातीचं माती परीक्षण असू दे किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसचं माती परीक्षण असू दे. आणि ज्या वेळेला महाराष्ट्रातल्या शास्त्रज्ञांनी ज्या वेळेला ह्याच्यावर रिसर्च केला आहे तर त्याच्यामध्ये NCL म्हणजे नॅशनल केमिकल लॅबोरेटरीज, हे जे इकडे जे केंद्रशासित जी लॅब आहे पुण्याला पाषाणमध्ये, त्यांचा अहवाल असा सांगतोय की त्याच्यामध्ये 4 शास्त्रज्ञ आहेत. एक डॉक्टर प्रमोद मोगे आहेत, डॉक्टर शुभांगी उंबरकर आहेत, जयंत गाडगीळ म्हणून सायंटिस्ट आहेत जे शास्त्रज्ञ आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की पीओपी हे पर्यावरण पूरक आहे. मग मला असं म्हणायचंय की जर का हे 20 वर्ष आपल्यावर बिंबवल्या गेले की पीओपी हे पर्यावरणाला हानिकारक आहे, आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रातली 130 वर्षाची ही परंपरा आहे आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं गेले 50-60 वर्ष पेक्षा जास्त काळ पीओपीचा वापर आपण ह्या मूर्त्या घडवण्यामध्ये करतो. आणि ज्या प्रमाणात पीओपीचा वापर महाराष्ट्रामध्ये होतोय त्याचा वाटाच मुळात उत्सवामध्ये 95% वाटा आहे. आणि जर का हे 95% जर का अचानकपणे गायब झाले तर मला असं वाटतं की आणीबाणीची परिस्थिती येईल, कायदा सुव्यवस्था रस्त्यावर असेल, 50 ते 60% घरांमध्ये गणपती बाप्पा बसूच शकत नाही आणि सार्वजनिक मंडळांची तर वेगळाच काहीतरी विषय असेल. आणि मला असं वाटतं हे सगळं सरकारला ह्याचं मला असं वाटतं गांभीर्य कुठेतरी आहे. आणि त्यामुळे एक साधारण गेल्या आठवड्यातल्या विधिमंडळाच्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलंय की आम्ही ह्या बाबतीत नक्कीच सर्वोच्च न्यायालयात दाद मागू. बरोबर आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. सिद्धेश कोपरगावकर यांच्यासाठी माझा पुढचा प्रश्न आहे. सिद्धेशजी, राजकारण थोडंसं बाजूला ठेवून या विषयाचा सारासार विचार करून मग निर्णय घेण्यात यावा का, आणि यामध्ये आता मध्यस्थी करण्याची वेळ आलेली आहे जी मनसेनं करावी का? सिद्धेश कोपरगावकरजी. निश्चितच पक्ष महत्वाचा नाहीये, मध्यस्थी कोणी करावी, बाप्पाच्या सणासाठी कोणाची मध्यस्थी चालेल. मुळात मध्यस्थी करण्याची वेळच काय यायला पाहिजे. जर आपण आपले सण प्रामाणिकपणे शिस्तबद्धपणे साजरे करतो आहोत तर आपल्याला निश्चितपणे आपले सण साजरे करण्याचा हक्क आहे.
आणि मग ती राज ठाकरेंनी करावी, अजून कोणत्याही नेत्याने करावी, पण आपले सण आपल्याला साजरे करायला मिळावे, हीच माझी सरकारला प्रार्थना आहे. बरोबर आहे. संदीप देशपांडेजी, पुढच्या काळामध्ये काय व्हायला हवंय, हिंदू सण आणि हिंदू सरकार हा जो आता मुद्दा उपस्थित झालेला आहे, त्यानंतर काही अपेक्षा आहेत गणेश भक्तांच्या, गणेश मंडळांच्या, आणि त्या दृष्टीनं पुढच्या काळामध्ये मध्यस्थ व्हावं किंवा त्या ठिकाणी कुठला तरी एक महत्त्वपूर्ण निर्णय व्हावा आणि कुठलीही इकडची ना तिकडची बाजू घेता कुठेतरी त्यामध्ये सुवर्ण मध्य साधता यावा असं वाटतं का संदीपजी? नाही, दोन महत्वाचे मुद्दे आहेत, मला त्याच्याबद्दल पण बोललं पाहिजे. जे मगाशी आपले सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांनी जो मुद्दा उपस्थित केला पीओपीच्या बद्दल, की एका लॅबनी जे हे दिले, मला असं वाटतं ह्या गोष्टी पण आपण उच्च न्यायालय असेल किंवा सर्वोच्च न्यायालय असेल इथे ह्या मांडल्या गेल्या पाहिजेत. मग त्या मांडल्या गेल्यानंतर पण कोर्टाने हा निर्णय दिलाय का हे पण आपल्याला तपासावं लागेल, नंबर एक. नंबर दोन, की शासन जेव्हा या सगळ्या गोष्टी, आता शेवट कोर्टाची ऑर्डर आहे म्हटल्यावर ती सगळ्यांना पाळावी लागणार आहे, त्याच्यामध्ये काही दुमत नाहीये. मग ती महापालिका असेल किंवा कोण असेल, तर याला तुम्हाला जर चॅलेंज करायचं असेल तर आपल्याला सर्वोच्च न्यायालयात जाणं भाग आहे आणि ते सरकार जाईल असं मला वाटतंय प्रामाणिकपणे. पण मुळात असं आहे की जर तुम्हाला असं वाटतंय की यांनी प्रदूषण होतो किंवा या मूर्त्या ज्या अवस्थेत मिळतात, मला असं वाटतं प्रदूषणापेक्षा हा महत्वाचा मुद्दा आहे की मूर्त्या त्या अवस्थेत, मला असं वाटतं त्याच्याबद्दल पण मूर्तिकारांनी विचार करायला पाहिजे असं मला प्रामाणिकपणे गणेश भक्त म्हणून की हिंदू म्हणून मला वाटतं. की उद्या मी जेव्हा सकाळी समुद्रावर जातो आणि त्या ज्या अवस्थेत त्या मूर्त्या दिसतात ते बघून खरोखर म्हणजे मनाला वाईट वाटतं, एखाद्या भक्ताला त्रास होतो आपल्याला, तर मला असं वाटतं त्याचाही विचार केला पाहिजे की त्याच्यात काही सोल्युशन निघू शकतं का. किंवा समजा तुम्हाला वाटतं की पीओपी सर्वात हानिकारक आहे तर वेगळं काही मटेरियल वापरून त्याच्यामध्ये काही बदल करता येऊ शकतात का. मला असं वाटतं या गोष्टीवर पण आपण संशोधन केलं पाहिजे. बरोबर आहे, संशोधन व्हावं आणि योग्य रीतीने यावरती तोडगा निघावा एवढीच सर्वसाधारण अपेक्षा आहे. आणि एक फक्त महत्वाचा मुद्दा मांडतो की ऐन वेळेला हे डिसिजन नाही झाली पाहिजे. हे जे निर्णय ऐन वेळेला होतात ना ते ऐन वेळेला झाले नाही पाहिजेत. त्याच्या संदर्भातला तुम्हाला जर एखादा निर्णय घ्यायचा आहे तर तो सगळा निर्णय तुम्ही जे मूर्तिकार आहेत, जे गणेशोत्सव मंडळ आहेत, ह्या सगळ्यांना सरकारने बोलवलं तर काय बिघडलं, चर्चेच्या माध्यमातून शेवट तोडगा निघतो. बरोबर आहे, कारण सणवार आपले आहेत आणि पूर्वनियोजन जर असेल तर मात्र काही गोष्टी आपल्याला टाळता येऊ शकतात. वेळेची मर्यादा असल्यामुळे संदीपजी आणि इतर मान्यवरांना मी या ठिकाणी इथेच थांबवतोय. मात्र धन्यवाद, तुम्ही या चर्चासत्रात आमच्या सोबत जोडला गेलात आणि इतकी समर्पक आणि सविस्तर चर्चा केली त्यासाठी. बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झालेले आहेत. काही मागण्या स्पष्ट करत गावकऱ्यांनी उपोषण करण्याचा इशारा दिला. त्यांनी सरकारला आता थेट उपोषणाची तारीखच सांगितली आहे. तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मसाजोगचे ग्रामस्थ हे येत्या 25 फेब्रुवारीला उपोषण करणार आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणी न्याय मिळावा म्हणून बीडच्या मसाजोगचे ग्रामस्थ हे पुन्हा एकदा एकवटलेले आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज मसाजोगमध्ये जाऊन संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये तपासाला वेग मिळावा या मागणीसाठी मसाजोगचे ग्रामस्थ येत्या 25 तारखेला उपोषण करणार आहेत. देशमुख हत्या प्रकरणामधील आरोपी कृष्णा आंधळे हा अजूनही फरार आहे. त्याला लवकरात लवकर अटक व्हावी यासाठी मसाजोगमधील गावकरी उपोषण करणार आहेत. हा खूप संवेदनशील विषय असून निवेदन असलं नसलं तरी देखील सहकार्य करण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी स्थानिक प्रशासनाला केलेली आहे. राजेश पाटील आणि प्रशांत महाजन या पोलीस अधिकाऱ्यांना सह आरोपी करा आणि त्यांची चौकशी करा, तसंच कृष्णा आंधळेला अटक करा अशी मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी देखील देशमुख कुटुंब आणि ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान बाकीच्या आरोपींची CDR काढण्यात यावा, मसाजोगमधील गावकऱ्यांच्या आणि देशमुख कुटुंबाच्या अशा विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करत माहिती दिली आहे. दरम्यान मसाजोगच्या ग्रामस्थांच्या मुख्य मागण्या पाहणार आहोत आणि या मागण्या नेमक्या काय आहेत मसाजोगच्या ग्रामस्थांच्या त्या आपण आता जाणून घेणार आहोत. तर मसाजोगच्या ग्रामस्थांच्या मुख्य मागण्यांवरती आपण नजर टाकतो आहोत. आरोपी कृष्णा आंधळेला लवकरात लवकर अटक करा. नंतर बाकीच्या सर्व आरोपींचा
CDR काढा. PI प्रशांत महाजन आणि API राजेश पाटील यांना सह आरोपी करा. तर मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या. संतोष देशमुख हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा. तर सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करा. मसाजोगच्या ग्रामस्थांच्या याच अतिशय मुख्य आणि महत्त्वाच्या मागण्या आहेत आणि याच विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत यावेळेला संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख जोडले गेलेले आहेत. धनंजयजी, स्वागत आपलं आजच्या या चर्चासत्रामध्ये. खरं तर येत्या 25 तारखेला जो इशारा ग्रामस्थ आणि तुम्ही देताना दिसतात की संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निकाल लागावा, आपण न्यायाची अपेक्षा करताय. पुढचं पाऊल 25 तारखेला तुमचं काय असणार आहे? धनंजय देशमुख, जे हा तपास आहे जो बेसिकली करायला पाहिजे होता केज पोलीस स्टेशन, तो तशा प्रकारे व्हायला पाहिजे तसं झालं नाही. याची कारण अशी आहेत की जे CCTV फुटेज, जे काही पुरावे आहेत ते प्रसार माध्यमातून, समाज घटकातून आलेले आहेत, जेणेकरून ते अपेक्षित होतं की हे पोलीस स्टेशननी SCID कडे द्यायला पाहिजे होते किंवा वेळ घ्यायला पाहिजे होता की हे पुरावे आमच्याकडे येईपर्यंत तुम्ही आम्हाला 2-3 दिवसाचा कालावधी द्या. केज पोलीस स्टेशनचे DYSP साहेब यांनी कुठलीच अशी सूचना कुणाला दिली नाही किंवा कुणाला सांगितलं नाही की आम्हाला हे सगळे पुरावे देऊ परस्तर 1-2 दिवस तरी आम्हाला कालावधी द्या म्हणून. आणि जी घटना घडलेली आहे ती एवढी गंभीर आहे, त्याचं गांभीर्य फक्त देशमुख कुटुंबियाला आणि गावाला आणि समाजाला आहे बरं का. याचं जे प्रशासन आहे, केज प्रशासन, केज पोलीस यंत्रणा, यांना या गोष्टीचं थोडंही गांभीर्य नव्हतं. कारण का आमच्या भावाचा जीव आम्ही वाचवू शकलो असतो, परंतु केज पोलीस स्टेशनचे जे जिम्मेदार व्यक्ती आहेत तिथले अधिकारी, त्यांनी आम्हाला वेळोवेळी सांगितलं की 20 मिनिटात तुमचा भाऊ येईल, 25 मिनिटात येईल, ह्याच्यात 2 तास 2.5 तासचा कालावधी घालवला आणि या सगळ्या चुका झाल्यामुळे आमच्या भावाची निर्गुणपणे हत्या झाली. आणि ज्या मागण्या आहेत आमच्या, त्या मागण्या संदर्भातलं हे उद्याचं आंदोलन आहे. गावकऱ्यांनी म्हणजे गावकरी जे करणार आहेत आणि त्यामध्ये मी स्वतः सहभागी होणार आहे. बरोबर आहे. गावकऱ्यांनी देखील काही अतिशय महत्त्वाच्या मागण्या केल्याचं दिसून येतं, ज्या अधोरेखित केलेल्या होत्या, आम्ही आपल्या प्रेक्षकांना देखील समजावून सांगितलेल्या होत्या. मात्र या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर मग पुढे काय? न्यायाची प्रतीक्षा आणखी किती काळ? धनंजयजी, आम्ही आंदोलन करणार आहोत. मग आंदोलन करताना आम्ही ते बेमुदत असणार आहे. गावकरी आणि मी स्वतः असणार आहे त्याच्यामध्ये. कारण ज्या काही गोष्टी आहेत संशयित घडलेल्या, आपण साधी कमेंट केली मोबाईलमध्ये तर त्याला आरोपी करतो, त्याला 2-3 दिवसाची शिक्षा देतो. परंतु या घटनेमध्ये आरोपींना सोडवायला पुरवणारे, गाड्या पुरवणारे, पांघरायला पुरवणारे, पोलीस स्टेशनमध्ये बिस्लरीचं पाणी पोहोच करणारे, जेवण पोहोच करणारे, पैसे फोन पे करणारे, यांच्यावर अजून कुठलीच कारवाई केलेली नाही. आणि ते आता सुद्धा जे आरोपी सुनावणी दरम्यान केज पोलीस स्टेशनला म्हणजे केज पोलीस स्टेशन किंवा जे कोर्टात येतात, हेच लोक समोर येत आहेत प्रामुख्यानं. ते आरोपींचं मनोबल देखील वाढवत आहेत आणि जे देशमुख कुटुंबीय आणि समाजातील लोक आहेत त्यांना थोडं धमकवण्याचा सुद्धा प्रयत्न करत आहेत. हे प्रामुख्यानं वेळोवेळी दिसत आहे. बरोबर आहे धनंजय देशमुखजी. मनोज जरांगेंनी देखील एक महत्त्वपूर्ण भूमिका यावेळेला घेतल्याचं दिसून येत आहे. काही सल्ला त्यांच्याकडून आलेला आहे का? त्यांनी काही सल्ले देत असताना काही सूचना केलेल्या आहेत का? आणि लवकरात लवकर हे प्रकरण मार्गी लागावं यासाठी त्यांची भूमिका, त्यांची सोबत किती महत्त्वाची आहे? त्यांची सोबत खूप महत्त्वाची आहे. कारण का हा जो लढा उभारलेला आहे हे न्यायाच्या भूमिकेत सगळे आहेत आपण. त्याला मुख्य कारण हे मनोज दादा आहेत. कारण मनोज दादा जर आले नसते या प्रकरणामध्ये कुठल्या कारणाने, तर FIR देखील देशमुख कुटुंबियाचा फाडला नसता किंवा FIR सुद्धा दर्ज झालेला नसता. दादा कमीत कमी 7 ते 8 तास रस्त्यावर बसले असताना FIR झाला आणि FIR झाल्यामुळे आज जे न्यायाच्या भूमिकेत देशमुख कुटुंबीय आणि गाव आहे ते आलेलं आहे. आज दादांनी सांगितलं की अशा अवस्थेमध्ये जर तुम्ही आंदोलन करताय तर अत्यंत दुर्दैवी आहे ती गोष्ट आणि हे आंदोलन करू नका तुम्ही. म्हणजे त्यांनी काळजीपोटी सांगितलेला हा सल्ला आहे. परंतु गावाने असं सांगितलं की दादा आम्हाला न्याय पाहिजे आणि न्यायाच्या भूमिकेत आम्हाला काही कुठली जरी कठोर पावलं उचलावी लागली तरी आम्ही गावकरी उचलणार आहोत. आणि दादांना सांगितलं की दादा देखील म्हणले की मी या आंदोलनात सहभागी होणार आहे. तर गावकरी आणि आम्ही विनंती केली दादाला की दादा तुम्ही या आंदोलनात उपस्थिती दाखवा
परंतु सहभागी होऊ नका, कारण त्यांचं शरीर अगोदरच खचलेलं आहे, वेदना झालेल्या आहेत त्यांच्या शरीराला खूप. त्यांनी यापूर्वी खूप आंदोलनं केलेली आहेत आणि आम्ही ज्या भूमिकेवर आहोत ते ठाम आहोत आणि गावकरी आणि मी स्वतः ते आंदोलन करणार आहोत. नक्कीच धन्यवाद धनंजय देशमुखजी, तुम्ही लोकशाही मराठी बरोबर न्यूज प्लॅनेटच्या माध्यमातून बोललात त्यासाठी. मात्र हे आंदोलन असेल आणि त्याचबरोबर दिवंगत सरपंच संतोष देशमुख असतील त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी सातत्याने या बातमीचा पाठपुरावा देखील एक जबाबदार माध्यम म्हणून लोकशाही मराठी करत राहीलच. तर आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झालेली इथंच थांबण्याची. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.